उद्या प्रियाचा साखरपुडा आहे. वहिनी, मी काय म्हणते, आपण मेहंदीसाठी एखादा ड्रेस कोड रंग ठेवूयात का? दामिनी, तू तुला हवी ती साडी नेस ना, इतरांना कशाला सक्ती. आदित्यचा फोन. हॅलो, काय निघायची तयारी झाली ना? कधीपर्यंत पोहोचताय घरी? आम्ही अजून निघालो नाही आहोत, अजूनही इथेच आहोत. म्हणजे काय बोलतोय सरे? काही प्रॉब्लेम आहे का? आई, ऍक्च्युली काय झालंय ना, मी इथे एकाला शब्द दिलाय आणि तो पूर्ण केल्याशिवाय मला इथून निघता येत नाहीये. सो प्लीज आजच्या दिवस इथेच थांबावं लागेल. उद्या निघतो, चालेल का? तू कोणाला शब्द दिलायस, काय शब्द दिलायस मला माहिती नाही. मला तुम्ही दोघंही उद्याच्या उद्या घरी हवे आहात. आई प्लीज, फक्त एकच दिवस आम्हाला राहण्याची परवानगी दे. तुला माहिती आहे ना, मी तुझा शब्द कधीच मोडला नाहीये. एकच दिवस म्हणतोय मी, प्लीज. तू आजपर्यंत माझा शब्द टाळलेला नाहीयेस, यावेळेलाही टाळू नयेस असं मला वाटतं. मला तुम्ही दोघंही उद्या घरी हवे आहात, बस. अहिल्या, तू अगदी बरोबर बोललीस. कसं ना, बिझनेस नंतरही होत राहील, पण हे महत्वाचे इव्हेंट्स आयुष्यात एकदाच होतात. त्यांचं इथे येणं महत्वाचं आहे. आता काय करणार आहेस तू? आता तर आईची ऑर्डर आली आहे, आता जावं लागेल ना आपल्याला. वर तोंड करून मला सांगत होता की ऐक माझं, मी सगळं नीट करतो. कर ना मग नीट. प्रिया मॅडमचा साखरपुडा येते, तिथे माझं लग्न आहे. कसं मॅनेज करणार आहोत आपण? काही नाही करू शकत आहे आपण, आणि तू तर काहीच करू शकत आहे. चल निघूया इथून. आणि हा, ते प्रिया मॅडमला सांगायची काही गरज नाही. त्यांना कळवते त्यांचा प्रीतम किती पळपुटा आहे ते. तुम सर जरा थांबा, तुम्ही नका गडबड करू. मला खात्री आहे देवी आई आणि एक दिवस थांबायला परवानगी नक्की देतील. अरे तू ऐकलंस ना आई काय बोलली ते? तरी तुला हे वाटतं? नाही म्हणजे माणसाने ऑप्टिमिस्टिक असावं, पण इतकं? तू माझ्या आईला माझ्यापेक्षा जास्त ओळखतेस का? आईचा फोन. हॅलो आई. हॅलो आदित्य,